हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजची रेसिपी आहे डाळ वाटी. तर आता आपण इथे 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. अजून त्याच्यानंतर 1-1.5 वाटी घ्या समथिंग. त्याच्यानंतर मी थोडीशी मसूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी. आणि थोडीशी मूग डाळ घेऊ आपण. कारण की आम्ही 4 लोक आहे, तर त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने घेते. तर तुम्ही अजून कमी पण घेऊ शकता. तर चला आता आपण वॉश करून घेऊया. 2-3 पाण्याने याला चांगलं वॉश करून घ्यायचं आहे. आणि मस्त आणि इथं गरम पाणी उकळायला घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच, आपण अर्ध्यापेक्षा कमी टाकू शकता, हळद घ्यायचे. थोडंसं हिंग टाकायचं. टेस्टला एकदम भारी लागते. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. त्यामध्ये आपण डाळ टाकून घ्यायची सगळ्या. तेल टाकून घ्यायचे. 3-4 शिट्टी होऊ द्यायचे. मग चला आता आपण गाईज पीठ मळायला घेऊ डाळबट्टीचा. तर ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण हे 3 वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि त्यामध्ये आपण 1 वाटी रवा टाकू. थोडंसं ओवा टाकू. थोडंसं सोडा. तर चला गाईज आता आपण पीठ मळायला चालू करून घेऊ. तर गाईज आता याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. तर थोडंसं आपण कढीपत्ता टाकू. थोडीशी हिरवी मिरची पण टाकू. लाल नाही आहे, तर लालच टाकली असते. लसूण आणि जिराची पेस्ट वाटलेली. इथे 1 कांदा घेतलेला आहे आपण अख्खा, ते ॲड करायचं. प्रकारे आपला कांदा भाजून घ्यायचा आहे मस्त. त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो ॲड करायचं. आपल्याला 1 टोमॅटो घेतला आहे अख्खा, तो कापून घ्यायचा. बघा मस्त झणझणीत झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊ डाळ. थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकू, थोडंसं पातळ बनवू मस्त. याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेऊ मस्त. चला आपलं पीठ झालेलं आहे. तर आता आपण गोळे बनवून घेऊ. बघा आता आपले गोळे बनवून झालेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये ॲड करू. इथं मी पाणी ठेवलेलं गरम करायला. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करून देऊ.
तर आता आपली बट्टी शिजलेली आहे, तर आपण आता काढून घेऊ त्याला. आपला बट्टी थंड होऊन मी कट केलेली. तर आता आपण त्याला फ्राय करायला चालू करून देऊ. इथं मी घी पण थोडंसं गरम करायला ठेवलं आहे. तर आम्ही शालो फ्राय करते, डीप फ्राय नाही करत आहे. फ्राय करून झालेले आहे मस्त बट्टी. अशा प्रकारे गाईज आपली डाळ बट्टी रेडी झालेली आहे. तर आता बघा, आपल्याला दादा टेस्ट करून सांगतील की कशी झाली आहे ती. अशा प्रकारे दादा आता आपल्याला टेस्ट करून सांगत आहे कशी झाली ती डाळबट्टी. अतिशय चांगल्या प्रकारे डाळबट्टी झालेली आहे मित्रांनो. मी खातोय, तुम्हाला पण पाठवून देतो.